आणि बातमी नागपूरमधल्या गुन्हेगारीची। रविवारी रात्री नागपुरातल्या रामनगर परिसरातल्या गुप्ता बियर शॉप समोर एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्याने रस्त्यावर दारू पिणाऱ्या टोळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नागपुरातले रस्तेच आता बियर बार बनले, त्यामुळे दारुड्यांच्या गुंडगिरीचा सामना नागपूरकरांना करावा लागतोय। विद्यापीठाच्या मुख्य दारासमोर आरिफ शेखला बेदम मारहाण करण्यात आली। दारुड्यांच्या एका गाडीला आरिफच्या बाईकचा धक्का बसला आणि मग सणकी दारुड्यांनी आरिफला जबर मारहाण करत त्याचा हातही फ्रॅक्चर केला। पोलिसांनी मनोज पाटील, अक्षय तालेवार आणि नियाज मिश्रासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे। मुझे डंडे से मारने के कारण पूरा हाथ पूरा फ्रैक्चर हो गया और वो लाटे डूटू से मार रहे थे और हेलमेट से मेरे सर पे मारे, पूरा हेलमेट चकनाचूर हो गया मेरा हेलमेट। मुझे ये यहाँ पे और ये छाती पे लगा है और ये पीठ पे लगा है, गर्दन पे लगा है और ये नाक पूरी मेरी जैसी पूरा दर्द कर रही, टूट गई जैसी नाक। उसमें से एक लड़के ने बोला बोले आज बोले इसका काम भारी कर देते, बोले औजार लेके आओ बोले घर से बोले। तो मैं वही चक्कर में फिर मैंने बोला ये मुझे मार के डाल देंगे करके मैं कैसे भी झटपटा के वहां से वो तीनों को ऐसा झटका मार के वहां से भागा। 2 दिवसांपूर्वी सुद्धा दारूच्या नशेत गुंडांनी केलेल्या हल्ल्यात अक्षय बोंबार्डे गंभीर जखमी झालाय। रामनगर परिसरातल्या गुप्ता बियर शॉपीसमोर 2 गटात वाद झाला। यात अक्षयवर जीवघेणा हल्ला झाला। सध्या त्याची प्रकृती नाजूक आहे। बियर शॉपीसमोर भर रस्त्यात गुंडांचा हैदोस सुरू आहे। नागपूर पोलीस मात्र अजूनही चौकशीची भाषा करतायत। बरोबर आहे, तिथे प्राशन करता येत नाही, फक्त विक्रीचीच परवानगी आहे, परंतु त्याच्यामध्ये स्टेट एक्साईजचे काय नियम आहेत त्याप्रमाणे आम्ही चौकशी करून तपास करू। तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल आणि त्या दृष्टीने पुढे प्रतिबंध होईल पुढच्या गुन्ह्यांना किंवा या बाबतीत आम्ही नक्कीच काळजी घेऊ। नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे 3:13 वाजलेत। फुटपाथवरची दुकानं आणि हॉटेल्समध्ये बेकायदेशीरपणे मद्यप्राशन केलं जात आहे। पोलीस अजूनही कारवाईसाठी पुढे सरसावलेले नाहीयेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच पोलिसांचा धाक नसेल तर इतर शहरांचं काय, हा सवाल कायम आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।